अचानक पाहुणे घरी आले की काय बनवावं समजत नाही, त्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। चला तर पाहूया दम आलू रेसिपी कशी बनवायची, तीही हॉटेलसारखी। छोटे छोटे बटाटे घेतले आहेत, त्याची साल काढून घ्यायची व स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे व असे पाण्यामध्येच ठेवायचे, म्हणजे काळे पडणार नाही। फोकच्या साहाय्याने असे बटाट्यांना टोचे मारून घ्यायचे, म्हणजे जी ग्रेव्ही बनवू ती आतपर्यंत छानपैकी मुरली जाते। तेल कडकडीत गरम झाले की त्यामध्ये बटाटे टाकून द्यायचे सर्व व चांगले फ्राय करून घ्यायचे। हे बटाटे तुम्ही शिजून देखील घेऊ शकता व नंतर थोडेसे फ्राय करू शकता, पण मी संपूर्ण असे फ्राय करून घेतले आहेत। दम आलूसाठी ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहून घेऊया। पॅनमध्ये थोडेसे तेल टाकले आहे, त्यामध्ये 3-4 मोठ्या आकाराचे कांदे लांब लांब चिरून घेतले होते ते टाकले आहे। 2-3 टोमॅटो टाकले आहेत असे लांब चिरून। अद्रक व लसूण देखील टाकले आहे। 2 बेडगी मिरची देखील टाकली आहे। खड्या मसाल्यांमध्ये मी फक्त 3 हिरवी विलायची टाकून घेतली आहे। थोडे मगज बी व तीळ देखील टाकून घेतले आहेत। आता थोडेसे मीठ देखील टाकून घेऊ, म्हणजे आपला मसाला छानपैकी परतून होईल। मीठ टाकल्याने मसाला लवकर परतला जातो, त्यामुळे तुम्ही मीठ नक्की टाका। मसाला थंड करून घेऊया। मसाला थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून घेतला आहे। आता यामध्ये पाणी न घालताच मस्त अशी बारीकसर पेस्ट बनवून घेऊया ह्या मसाल्याची। आता कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकले आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये ग्रेव्ही टाकून घेतली। ग्रेव्ही थोडीशी परतून घ्यायची, मग त्यामध्ये धना पावडर, थोडी हळद, काश्मीरी लाल मिरच पावडर, 2 चमचे किचन किंग मसाला व 1 चमचा दही टाकले। छानपैकी परतून घ्यायचे हे मसाले। आता यामध्ये आपण जे पोटॅटो फ्राय करून घेतले आहे ते टाकून घेऊया। चवीनुसार मीठ देखील टाकून घेतले आहे। यामध्ये कस्तुरी मेथी अशी हाताने क्रश करून टाकली आहे। आता झाकण ठेवून 5-10 मिनिटं उकळी काढून घेऊया भाजीला। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती छान अशी तरी आली आहे आपल्या दम आलूला। जशी हॉटेलमध्ये खाताना त्यापेक्षाही खूप छान लागते ही भाजी। तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा। मी ही रोटी सोबत सर्व केली आहे। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करायला विसरू नका, फ्रेंड फॅमिली सोबत देखील शेअर करा व कमेंट देखील नक्की करा। धन्यवाद।